प्लस स्क्वेअर रूट ऑफ हा पण पहिलाच पॅटर्न आहे आपला एक पॅटर्न मध्ये क्वेश्चन आहे पहिल्या एक्सरसाइजचा काय करावं लागेल याला काय करावं लागेल याला वाटताना वाटत नाही का तुम्हाला की रॅशनलाइज करण्याचा क्वेश्चन आहे म्हणून हो है ना हे दोन टर्म अशा या आलेली स्क्वेअरची टर्म v प्लस आहे याला भेटले की a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर होऊन ते स्क्वेअर रूट निघून जातील कळलं का पॅटर्न हा तर लगेच क्लिक होतं आपल्याला की नेमकं काय प्रकार आहे हा म्हणजे हे स्क्वेअर रूटच प्रॉब्लेम आहे की नाही हे काढायचं असेल तर काय करणार मी रॅशनलाइज करणार की a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला बसेल ते स्क्वेअर स्क्वेअर होऊन ते कॅन्सल होऊन जाईल मग मी याला पहिली स्टेप काय करेल रॅशनलाइज करेल 3 2 याला 1 डिवाइड बाय हे स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस x प्लस रूट ऑफ x हा एक ब्रॅकेट मध्ये घेतला त्याला इंटू करतोय बा मी रॅशनलाइज करून दुसरा ब्रॅकेट रूट ऑफ 2 प्लस x मायनस रूट ऑफ x आणि इथं मल्टिप्लाइड बाय रूट ऑफ 2 प्लस x मायनस रूट ऑफ x ब्रॅकेट क्लोज dx कळलं का हे तुम्हाला पॅटर्न कळतोय ना पॅटर्न महत्त्वाचे तुम्हाला हे सॉल्व्ह करणं महत्त्वाचं नसतं सॉल्व्ह करणं कुणी करतं ते कळतच नाही की काय करू ते काय करून हे कळलं पाहिजे तुम्हाला तेव्हा इंटिग्रेशन जमेल मग आता हे काय इझी आहे पहा हा a प्लस b a मायनस b म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आणि हे वरती तर कसं राहील स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस x मायनस रूट ऑफ x डिवाइड बाय a चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर 2 प्लस x चा होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस रूट ऑफ x चा होल ब्रॅकेट स्क्वेअर dx क्लियर आहे बुक आहे कोणाकडे आहे का क्वेश्चन नंबर 1 एक्सरसाइज करा 1 प्लस 2x प्लस 3 ओके ठीक आहे मग काय होईल हा याचा स्क्वेअर होईल बरोबर आहे मग काय होईल हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल सो इंटिग्रेशन ऑफ 3 हा 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस x मायनस रूट ऑफ x डिवाइडेड बाय इथं भेटणार 2 प्लस x आणि हा मायनस x कळलं का हा प्लस x मायनस x गेट कॅन्सल सो काय मिळणार इंटिग्रेशन ऑफ 2 अप टू 3 स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस x मायनस रूट ऑफ x डिवाइडेड बाय 2 ला क्लियर आहे हा 2 ठेवतो का आपण असा खाली हा नुसता फक्त 2 आला मल्टिप्लाय नंबर डायरेक्ट इंटिग्रेशनच्या बाहेर त्याला सर्वात सोयीचा ऑप्शन तोच आहे डायरेक्ट 2 इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या मला पण 2 येईल आणि इथं काय होणार स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस x मायनस स्क्वेअर रूट ऑफ x dx इथपर्यंत काही डाऊट आहे आता याचे इंटिग्रेशनचा विषय असा आहे की आपल्याला काढता येतं पटकन रूट ऑफ x चे इंटिग्रेशन वेगळं आणि रूट ऑफ 2 प्लस x चे इंटिग्रेशन वेगळं याचं इंटिग्रेशन वेगळं बिकॉज मायनस आहे बरोबर आहे ना मायनस आहे ना सो इंटिग्रेशन सेपरेट करू बघ सो 1/2 बाहेर करतो आणि डायरेक्ट इंटिग्रेशनला सेपरेट करतो 2 टू 3 एखादं इंटिग्रेशन करतो 2 प्लस x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 2 टू 3 रूट ऑफ x dx क्लियर आहे इथपर्यंत ओके सगळे इंटिग्रेशन सॉल्व्ह करतोय मी अजूनपर्यंत मी डेफिनेट इंटिग्रेशनला टाकलेलंच नाहीये कळतंय ना लास्टला मी ते टाकतो आता इथे इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करणार हे रूट ऑफ x म्हणजे काय रूट ऑफ x चे इंटिग्रेशन माहिती ना आपल्याला तो डॉट डेरिव्हेटिव्ह झाला बरोबर हे बघा रूट ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/2 रूट ऑफ x बरोबर तर 1/2 रूट ऑफ x चं असतं ते 2 रूट ऑफ x इंटिग्रेशन कळलं का हा ते कन्फ्यूज होऊ नका या ठिकाणी तुम्हाला x रेस टू n वापरावं लागेल x रेस टू n रेस टू 1/2 है ना मग तुम्ही काय करणार इथे x रेस टू हे त्याला सॉल्व्ह करतोय घ्या आता ते येणार नाही 1/2 इज इक्वल टू याला मी असं लिहू शकतो का 2 प्लस x रेस टू 1/2 म्हणून हा हो बरोबर आणि मायनस x रेस टू याला पण 2 आणि हे 3 आता हे सॉल्व्ह करतोय मी अजून सॉल्व्ह नाही केलं मी याला अजून 2 टू 3 करेल अजून सॉल्व्ह मग याला पण x रेस टू 1/2 लिहू शकतो की नाही आपण बरोबर सर ते 1 टू 3 आहे लिमिट्स मग सुरुवातीला 1 2 3 अच्छा हा तेच तर सांगतो तुम्हाला मी लक्षात ठेवत जा ते मी एकदा चुकीचं लिहिलं ना की ते कॅरी फॉरवर्ड होणार तर मी काय रट्टा मारून थोडी होते मला जे फळ्यावर दिसतं मी ते सॉल्व्ह करतो जे बोर्डवर असणार तेच करणार ना ते चेक करायचं एकदा बरोबर लिहितोय का ते गडबड होऊन जाते बरोबर म्हणून ते एकदा पुस्तक घेऊन पाहत असतो पाहून घ्या एकदा बरोबर आहे सर अजून काही प्रॉब्लेम आहे तर ठीक आहे
हा ओके इंटिग्रेशन घ्या 1/2 ब्रॅकेट मध्ये याचं कसं घेणार x raised to n upon n by 1. हा मोठा ब्रॅकेट घेऊन टाकतो एक हा x raised to n plus 1 upon n plus 1 असतं ते म्हणजे 2x plus 2 plus x raised to 1/2 plus 1 divided by 1/2 plus 1 plus हे पण इंटिग्रेशन सॉल्व होता हे पण x raised to 1/2 plus 1 divided by 1/2 plus 1 येणार आणि हा dx येणार आणि ही लिमिट टाकायची इथं अप्पर लिमिट 3 लोअर लिमिट 1 कळतंय सो सॉल्व करा 3/2. 2 plus x raised to 3/2 upon 3/2 plus x raised to 3/2 upon 3/2 in bracket 1 2 3 plus c आणि x हा dx नाही येणार प्लस c ओके सॉल्व केलं की c घ्यायचे dx काढून टाकायचे ओके मग पुढे पहा सो 1/2 ब्रॅकेट मध्ये ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा हे पहा हे 3/2 कॉमन निघेल 3/2 कॉमन निघेल आणि 2 वरती जाईल 3 खाली येईल काय सिम्पल करू हा 3/2 बाहेर काढून घेऊ का हो खाली डिनॉमिनेटर 3/2 आहे ना डिनॉमिनेटर मध्ये चल मग इथं काय बोलला 2 plus x आणि याच्या पुढे डेरिव्हेटिव्ह का नाही घेतला मी कारण या 2 चा 0 होणार आहे आणि x चा 1 होणार आहे तर म्हणून डेरिव्हेटिव्ह पुढे घेतला नाही हा नाही तर म्हणणार डेरिव्हेटिव्ह का नाही घेतला सो हा रेज टू 3/2 प्लस x रेज टू 3/2 आणि हा ब्रॅकेट क्लोज होईल इथं 1 येईल इथं 3 येईल कळतंय आता हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल म्हणजे इथं काय होणार 1/3 हे लिमिट टाका आता अप्पर लिमिट टाकायचं आणि लोअर लिमिट टाकायचं अप्पर लिमिट एकदा टाकायचं याच्यामध्ये x ची जागी आणि मग लोअर लिमिट टाकून मायनस करून लोअर लिमिट टाका लोअर लिमिट टाका म्हणजे कसं होईल ते पहा 2 plus 3 होल ब्रॅकेट रेज टू 3/2 प्लस x म्हणजे काय 3 येईल रेज टू 3/2 मायनस हे अप्पर लिमिट झालं मायनस लोअर लिमिट टाकतो आता 2 plus 1 रेज टू 3/2 प्लस 1 रेज टू 3/2 हे लोअर लिमिट आणि ही ब्रॅकेट क्लोज त्याला सॉल्व करा काय होईल ते 1/3 इन ब्रॅकेट 2 plus 3 5 रेज टू 3/2 प्लस 3 रेज टू 3/2 ओके माइनस 5 रेज टू 3/2 नहीं 3 रेज टू 3/2 3 रेज टू 3/2 येईल ना प्लस तो माइनस हो जाईल हे माइनस साइन मध्ये घुसेल ना सो माइनस होईल 1 रेज टू 3/2 कळलं का हे माइनस साइन मध्ये घुसणार तर एक साइन चेंज होईल ओके पुढे पहा हे प्लस आणि माइनस कॅन्सल होऊन जाईल मग काय होणार फक्त 5 रेज टू 3/2 माइनस 1 रेज टू 3/2 आता काही नाही होत ना सर 1 raised to काय पण केलं तुम्हाला ते 1 raised to हा ते 1 लिहिलं ते चालेल पण इथे यांचं हे कसं काय आलं 6 are right hand side. परत चुकीचं लिहिलं कुठं इथं मायनस पाहिजे प्लस लिहिले मायनस पाहिजे ना ते हे मायनस होतं ना इथं प्लस लिहिलं गेलं आपल्याकडनं ते प्लस झालं की ते खाली सगळं ते गडबड होतं मग थोडं लक्ष ठेवत आहे ते माझ्याकडनं बोलता बोलता ते मी मिस्टेक करून टाकतो वरची खाली येताना म्हणून मी तुम्हाला म्हणतो ते लक्ष ठेवायचं है ना हे इथं मायनस येईल आता ठीक इथं पण मायनस येईल इथं पण मायनस येईल इथं प्लस येईल माइनस माइनस कॅन्सल नाही होणार इथं वाढेल -2 3 रेज टू 3/2 आणि मायनस आणि प्लस 1 भेटणार असं आहे त्यांचं आता करेक्ट आहे का हो आता करेक्ट
हे मिस्टेक काय झाली होती, इथं मायनस होतं ना, हे आपण घेताना प्लस घेऊन टाकला, त्यामुळे प्रॉब्लेम झाला. शिकवता शिकवता प्रॉब्लेम होता तो. हे कळालं का तुम्हाला? पूर्ण इंटिग्रेशन आहे तुमचं हे. तर नवीन एक्सरसाइज करू. एक्सरसाइज तोच आहे, मागच्या ज्या प्रॉपर्टीज मी काल शिकवल्या ना त्याचा पहिला क्वेश्चन शिकवला. डेफिनेट इंटिग्रेशनचा फर्स्ट क्वेश्चन आहे हा. एक्झॅक्ट इंटिग्रेशनचा क्वेश्चन आहे. इकडे लक्ष द्या. मोबाईल ठेवा खाली. मोबाईलची गरज नाही मॅथ्सच्या लेक्चरला. किती वेळेस सांगितलं? काही गरज नाही, लिहून घ्यायचं. आणि लेक्चर आहेत आपल्याकडे, त्याच्यानंतर स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचे. 4 नंतर अपलोड होतात ना सर लेक्चर, एवढा वेळ लिहून घे त्याला माझ्यासोबत. आणि फोटो काढताना फक्त फोटो काढताना लक्ष ठेवा ना. आता इथं काही गरज नाही ना फोटो काढायची, मी सांगतोय ना. मी जेव्हा सांगतो तेव्हा बिलकुल लक्ष हातात मोबाईल नको आला. इकडे पहा. सो 1/√2 + x + √x आहे. हे असं तुम्हाला वाटतंय की हे रूट मध्ये हा पॅटर्न आलेला आहे आपला. एक रूटची टर्म असेल, एक रूटची टर्म असेल, मध्ये प्लस किंवा त्याला रॅशनलाइज करतो आपण. क्लियर? सो रॅशनलाइज करून मी हे टर्मचं प्लस होते तो मायनस घेऊन रॅशनलाइज केलं, वरती पण खाली पण त्याला मल्टिप्लाय केलं. तसं केल्याने इथं a² a + b आणि a - b चा फॉर्म्युला बसतो. मग a² - b² अशी टर्म तयार होते. स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल, स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल, याने याला मल्टिप्लाय केले, हेच टर्म भेटतात. क्लियर? इथून खाली पहा. मग हा 2 + x - x होता, -x + x कॅन्सल, सो आन्सर होता फक्त 2. हा 2 कॉमन घेतला आपण, बाहेर 1/2 झाला. मी डेफिनेट इंटिग्रेशन सॉल्व्ह करतो म्हणजे इंटिग्रेशनच सॉल्व्ह करतो इनडेफिनेट. लास्टला एकदम लास्टला कुठेतरी ती टाकावं लागतं आपल्याला. तेवढाच फरक आहे. म्हणून तुम्हाला मागे पण सांगितलंय इंडेफिनेट आला तर डेफिनेट येईल. क्लियर? सो मग हा 1/2 मी कॉमन घेतला, ही वरची टर्म होती. ही वरची टर्म पहा तुम्ही, x रूट आहे म्हणजे काय, याला मी असं कसं लिहू शकतो का, 2 + x⁻². रूटला आपण ⁻² लिहितो. रूट असला तर ⁻², याचा पण x⁻². फॉर्म्युला लावायचा इथं इंटिग्रेशनचा x⁻n. x⁻n चा फॉर्म्युला आहे x⁻n + 1 / n + 1. ओके? इथं पण x⁻n + 1 / n + 1. सो दोघांना लावला मी. इथं 1 + 1/2 + 3 याचा आन्सर येतो 3/2. इथं पण 3/2 येणार, इथं पण 3/2 येणार, इथं पण 3/2 येणार. मी काय करतो, डेफिनेट इंटिग्रेशन डेफिनेट असल्यामुळे याचा अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट सबस्टिट्यूट करतो. सो सुरुवातीला मी काय केलं, हा 3/2 कॉमन काढून घेतला बाय कॉन्स्टंट नंबर. सो हा कॉन्स्टंट 2 कॅन्सल, सो इथं होणार 1/3. याच्यामध्ये हे x च्या जागी एकदा अप्पर लिमिट टाकायचे, या x च्या जागी एकदा 3 टाकायचं, x च्या जागी एकदा 3 टाकायचं, आणि मग पुन्हा नंतर हे एकदा 1 टाकायचं आणि एकदा 1 टाकायचं. मग एकदा 3 टाकतो मी याच्या जागी, पहा हे x होतं एवढं, x च्या जागी मी 3 टाकलं तर 3 3 आणि हे पूर्ण टर्म झाली. क्लियर? अप्पर लिमिट टाकून मग मायनस करायचं आणि मग लोअर लिमिट टाकायचं, x जागी 1 टाकायचं. कळलं का? ओके? मग हे पुढे सॉल्व्ह होणार. मग याला सिम्प्लिफाय करा तुम्ही, हा मायनस साइन मध्ये टाका, तर हा मायनस होऊन जाईल, हा प्लस होऊन जाईल. सो हे 2 + 3⁵/2 म्हणजे 5⁵3/2 झालं ते, -3⁵/2 -3⁵/2 + 1⁵3/2 अशा टर्म्स येतील वरतून खाली. या दोघांची मायनस मायनस असल्यामुळे ॲडिशन होईल. सो ट्वाइस ऑफ 3⁵3/2 होईल. 1 चा रेस टू काही पण करा, आन्सर 1च राहील. सो त्यामुळे लास्ट आन्सर येईल. कळतंय? जाऊ नेक्स्ट पॅटर्नला. नेक्स्ट पॅटर्न बघा, रफ करू का? आता काढा फोटो. काढलं का? सुरुवातीला हे खूप बेसिक टाइपचं इंटिग्रेशन आहे, म्हणजे डेफिनेट. त्याच्यामध्ये कुठल्याच प्रॉपर्टीचा यूज नाही, काहीच नाही. सर्वात पहिली प्रॉपर्टी वापरली गेली याच्यामध्ये. आठवली का पहिली प्रॉपर्टी? पहिलीच प्रॉपर्टी होती ना ती, लिमिट टाकायचे. सो पहिल्या प्रॉपर्टीचे क्वेश्चन बघतोय आपण आज. नंतर दुसऱ्या प्रॉपर्टीचे बघणार, तिसऱ्या. अशा 8 प्रॉपर्टीचे टोटल मिळून 80 प्रॉपर्टीचे प्रत्येक दिवशी क्वेश्चन होतील. 8 लेक्चर लागतील. 8 लेक्चर लागतील एक प्रॉपर्टीचा अभ्यास करायला. ओके? 8 किंवा मग समजा 4 5 6 लेक्चर, एखाद दिवशी 2 प्रॉपर्टी होऊ शकतात. सो सेकंड क्वेश्चन आहे, हा पहिल्याच प्रॉपर्टीचा क्वेश्चन आहे. 0 to π/2 फर्स्ट प्रॉपर्टीज आहे. सो काही क्वेश्चन घेतोय फर्स्ट प्रॉपर्टीवर, ते कळायला पाहिजे व्यवस्थित. 4x dx याला कसं सॉल्व्ह करायचं तुम्ही? हा क्वेश्चन बघताच तुमच्या डोक्यामध्ये क्लिक होईल. 1 - cos ऑफ थीटा येतो, बरोबर ना? 2 थीटा आहे समजा इथं, म्हणजे 4 थीटा येतो. त्याचा हाफ होईल की नाही? आठवला का हाफ अँगल? मी सांगितलं तुम्हाला 1 - cos ऑफ 2 थीटा
1 मायनस कॉस ऑफ थिटा, हे याच रेंजचे सगळे फॉर्म्युले आहेत. याला कसं लिहिलं तुम्ही, मायनस असतं ना की तर 2 sin स्क्वेअर थिटा लिहायचं, 2 थिटाचा हाफ, कळलं का? आणि मायनस असेल तर साइन लिहायचं, आणि जर प्लस असेल तर कॉस स्क्वेअर लिहायचं, स्क्वेअर असतं ते कॉस स्क्वेअर थिटा, कळलं का? हे दोन फॉर्म्युले बऱ्याच वेळेस यूज होतात. असं दिसतंच की क्लिअर क्लिक व्हायला पाहिजे. मग या ठिकाणी तुम्हाला काय दिलंय, 1 मायनस कॉस ऑफ 4x, 4x आहे ना, मायनस आहे म्हणजे 2 sin स्क्वेअरच राहील, बट x च्या जागी काय येईल, 2x येईल, हाफ त्याचं, 4x चा हाफ 2x. इकडे लक्ष द्या रे, इकडे लक्ष द्या. तुम्ही असे समोर बसत चालू तर कोणाच्या खुर्चीच्या मागे नाही बसायचं, पुढे चालतं त्याच्या पुढे अशा ऑडी बसायचं नाही मागे काय. ओके, सो 1 मायनस कॉस ऑफ 4x इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर 2x होणार. क्लिअर? सो 4x चा हाफ 2x होईल इथं. क्लिअर आहे? मग पुढे पहा, ही व्हॅल्यू घेऊन याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायची. क्लिअर आहे? इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय बाय 2 स्क्वेअर रूट ऑफ काय येणार इथं व्हॅल्यू, 2 sin स्क्वेअर 2x. ओके, सो पुढे पहा, मग ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली तर हा स्क्वेअर आणि ही स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. म्हणजे इथं काय होणार, इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय बाय 2 रूट ऑफ 2 राहील आणि sin ऑफ 2x होणार. कळतंय का? कळतंय का? रूट ऑफ 2 उरेल आणि sin ऑफ 2x उरल ना. आता काय करणार, sin ऑफ 2x उरल तर हा रूट ऑफ 2 बाहेर येईल इंटिग्रेशनच्या. कळतंय ना? रूट ऑफ 2 इंटिग्रेशनच्या बाहेर इथे येणार पाय बाय 2, इथे होणार sin ऑफ 2x dx. क्लिअर आहे हे? sin ऑफ 2x चं इंटिग्रेशन कसं करणार आता, cos ऑफ 2x आपल्याला येतो ना sin ऑफ 2x चं, sin ऑफ 2x इक्वल टू cos ऑफ 2x, आणि त्या 2x चा पुढे डेरिव्हेटिव्ह 1/2. नाही कळलं? मग काय येईल, रूट ऑफ 2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ इंटिग्रेशन घेऊन टाकतो याचं, बरोबर? मग sin ऑफ 2x चं काय येतं, cos ऑफ 2x मायनस cos ऑफ 2x. ओके, आणि या 2x चा पुढे 1/2. कळलं का हे? कळलं का हे? आणि हे लिमिट 0 इथं लोअर लिमिट अप्पर लिमिट पाय बाय 2. क्लिअर आहे? फॉर्म्युला आहे हा sin ऑफ थिटाचा. sin ऑफ थिटाचं इंटिग्रेशन मायनस cos ऑफ x असतं. x तुमचा 2x असल्या कारणाने त्याचा डेरिव्हेटिव्ह खाली घ्यावा लागतो 1/2. 2x चा डेरिव्हेटिव्ह 2. क्लिअर? पुढे पहा, रूट ऑफ 2 इंटिग्रेशन ऑफ मायनस रूट ऑफ 2 घेऊन टाकू इकडे. हा राहील फक्त cos ऑफ 2x आणि हा 1/2 पण घेऊन टाकतो इकडे. क्लिअर? फक्त cos ऑफ 2x राहील 0 आणि इथं पाय बाय 2 राहील. ओके, मग काय करता येईल, डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येतील. आता इंटिग्रेशन आलेले आहे ऑलरेडी, कारण इंटिग्रेशन काढून घेतले आपण. इंटिग्रेशन घ्यायची गरज यावं परत आता, डायरेक्ट व्हॅल्यू टाका. मग काय होईल इथं, हे रूट 2 आणि खाली पण असं रूट 2 राहू शकतं नाही. मग एक रूट 2 कॅन्सल, म्हणजे काय भेटणार, मायनस 1/√2 इंटिग्रेशन ऑफ आपल्या हे याच्यामध्ये एकदा पाय बाय 2 टाका, एकदा 0 टाका, म्हणजे काय भेटणार, cos ऑफ 2 पाय बाय 2, बरोबर ना, मायनस cos ऑफ 2 into 0. कळलं का? प्लस c. याला सिम्प्लिफाय करा, काय आन्सर मिळेल, हे भेटणार इथं मायनस 1/√2 इन ब्रॅकेट cos ऑफ 2, हे 2 कॅन्सल होईल म्हणजे cos ऑफ 5 उरला फक्त. कळलं का? मायनस cos into 0 होणार. ओके, थिटा नाही येतो 0. ओके, सो 2 into 0 करा, आन्सर 0 होतं. आता पुढे पहा, पुढे काय होणार, मायनस 1/√2 cos ऑफ 5 ची व्हॅल्यू -1. इकडे लक्षात घ्या, ते cos चं तुम्हाला सगळं कळतं. cos ऑफ 0 ची व्हॅल्यू किती असते, 1. तर याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट पाय आहे ना इथं, लक्षात ठेवायचं नाही. ही इकडची व्हॅल्यू जी असते तेच याचे एक्झॅक्ट निगेटिव्ह येते. म्हणजे 1 असेल तर मायनस होणार, इथं 0 असेल तर 0च राहील, कारण -0 म्हटलं 0च राहणार. कळलं का? त्यामुळे cos 0 1 असल्यामुळे cos ऑफ 5 ची व्हॅल्यू -1 येते. ओके, सो इथे येणार -1 आणि cos ऑफ 0 ची व्हॅल्यू 1. आन्सर होता तर 0. सर मायनस हा मायनस आहे, मायनस आहे. ओके, तेच -1/√2 इन ब्रॅकेट -2 होईल. कळलं? सो काय होईल, मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 2/√2 झालं. आणि याचा आन्सर काय असते, 2 ला मी असं लिहू शकतो, √2 into √2 डिवाइड बाय √2. त्याचा मीनिंग होईल √2 कॅन्सल म्हणजे √2.
कळलं का? हो सर. काढा पुढं. झालं का? रफ करू आणि गजावर अभ्यास करत चला. एकदा सांगायची गरज आहे का? सांगायची गरज आहे का? रिपीट डेफिनेट इंटिग्रेशन येते. पूर्ण किती वेळेस आता रिपीट केलेलं आहे आपण. या 2 चॅप्टर मध्ये एकच चॅप्टर येते. जाऊ पुढे. फॉर्म्युले का सर्वांचे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले समोर. Trigonometry formula. हां कुठे आहे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले? सांगितलंय तुम्हाला लेक्चरला घेऊन बसायचे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले कुठे आहे? काढा. याची गरज पडते ना प्रत्येक वेळेला. तुम्हाला सांगता आलं पाहिजे म्हणून. समोर घेऊनच आहे ते. त्याशिवाय बसायचंच नाही लेक्चरला. काय बोलतो ते कळणारच नाही. रफ करू का रे? प्रत्येक ठिकाणी ट्रिग्नोमेट्रीचा यूज आहे. आता इथं पण होता दिसतोय ना, म्हणून ते समोर घेऊन बसायला सांगितलं म्हणजे ते मला लिहित बसायची गरज पडत नाही. आता पुढचा क्वेश्चन पहा, त्याच्यात पण लागेल असतो. आणि हे इंटिग्रेशन मध्ये पण बघितलंय आपण. मी तुम्हाला सांगितलं बरोबर तेव्हा काही गोष्टी लक्षात राहून जायला पाहिजे ऍक्च्युली. त्याच्यातला हा पण एक क्वेश्चन होता, cos क्यूब ऑफ x dx. मी तुम्हाला सांगितलं होतं हे cos क्यूब ऑफ x याला x स्क्वेअर वापरायचं नाही. ते 3 थीटाचे फॉर्म्युला वापरायचे. 3 थीटाचे आठवतंय का? तर cos ऑफ 3 थीटाचा फॉर्म्युला काय होता? cos of theta minus cos of minus 3 cos theta. 3 cos theta. cos ऑफ थीटा आठवला का? त्यावर गेला केलाच नाही. पाठ करा. ओके, हे काढून दाखवतो इंटिग्रेशन मध्ये. पाठ करा. हा फॉर्म्युला इंटिग्रेशन मध्ये काढून दाखवला. मी सांगितलं होतं cos क्यूब थीटाची व्हॅल्यू इथूनच निघते. sin क्यूब ची पण तशीच काढायची. कळलं का? तर cos क्यूब थीटाची व्हॅल्यू इथून काढावी लागते. ती इकडे पहिले मायनस करायची म्हणजे काय होईल? cos ऑफ 3 थीटा प्लस 3 cos ऑफ थीटा होईल. हा इकडे गेल्यावर आणि इकडे काय होणार? 4 cos ऑफ क्यूब थीटा. हे इक्वेशन दिलं होतं मी तेव्हा. मग cos क्यूब थीटा तर पाहिजे त्याला 4 इकडे डिवाइड करायचा म्हणजे cos ऑफ 3 थीटा प्लस 3 cos ऑफ थीटा डिवाइडेड बाय 4 इज इक्वल टू cos क्यूब ऑफ थीटा भेटतो. काही डाऊट आहे याच्यात? हा फॉर्म्युला आहे. cos क्यूब थीटा इथून काढला मी कारण मला cos क्यूब थीटा क्वेश्चन मध्ये पाहिजे. कळतंय का? या क्वेश्चनला असंच सॉल्व्ह करा. याला 2-3 स्टेप मध्ये पण टाकायला सांगितलं होतं तुम्हाला. रट्टा मारल्यासारखाच क्वेश्चन येतो समजा सोप्या भाषेत. दुसऱ्या कोणत्या ऑप्शननी याचा आन्सर निघत नाही. करू पहा ट्राय. ओके, सो मग ही व्हॅल्यू इथे टाकायची. कळलं का? बरोबर ना? cos क्यूब थीटा म्हणजे जे असतं ना इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय काय ते cos ऑफ 3 थीटा प्लस 3 cos ऑफ थीटा आणि हा 1/4 तो बाहेर घेऊ का? हा तो 1/4 मी बाहेर घेतला आणि इथं काय उरलं फक्त dx. थीटा येईल ऍक्च्युअली इथं x आहे. ओके, मग dx आहे. कळतंय का? Limit 5/2. लिमिट 5/2. ओके, ठीक आहे इथपर्यंत. आता हे प्लस असल्यामुळे इंटिग्रेशन सेपरेट करता येईल आणि cos ऑफ 3x चे इंटिग्रेशन काढता येतं आपल्याला. cos ऑफ x चं हे 3x चा पुढे खाली डेरिव्हेटिव्ह. मग इंटिग्रेशन सेपरेट करतो 1/4 इंटिग्रेशन सेपरेट राहू द्या. डायरेक्ट काढून घ्या डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशन सेपरेट करण्यापेक्षा cos ऑफ 3x चे इंटिग्रेशन काय येणार? sin of 3x by 2. sin ऑफ 3x आणि 1/3. आठवलं का? बरोबर. cos तो साइनच येतं ना. मायनस वगैरे काही येत नाही. प्लस हा 3 समोर राहील आणि याचे इंटिग्रेशन काय येईल? sin ऑफ x. आणि ते x चा मान येतो त्यामुळे काही प्रश्न नाही. कळलं का? आणि लोअर अपर लिमिट आहे 5/2, लोअर लिमिट आहे 0.
इंटिग्रेशन सॉल्व केल्यामुळे तसं लिहितो मी तिकडे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. ओके हो. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर काय भेटेल. आता एक गोष्ट काय आहे का पहा, याच्यामध्ये 1/3 खाली आहे, याच्यात पण 1/3 खाली आणण्यासाठी काय करावं लागेल, डिवाइड मल्टिप्लाय करावं लागेल ना. हो. एक तर तुम्ही एक काम करा, याच्यातून बाहेर काढून घ्यायला, नाहीतर राहू द्या मध्येच. ओके कसंही करा चालतं ते कसं. सो 1/4 राहू द्या मध्ये जाऊ. सो हा होईल 1/3 साइन ऑफ x ची जागी पाय बाय 2 टाकू. हो. मग इथं टाकतो पाय बाय 2 3 पाय बाय 2 प्लस 3 साइन ऑफ पाय बाय 2. हे झाली पहिली गोष्ट. कळलं. हो. मायनस दुसरं लिमिट 0 टाकायचं म्हणजे साइन ऑफ 1/3 साइन ऑफ 3 into 0 प्लस 3 साइन ऑफ 0 ब्रॅकेट क्लोज. कळलं का हे. काय केलं मी, एकदा x च्या जागी पाय बाय 2 टाकले बघ. ओके आणि मग मायनस केलं आणि मग एकदा x च्या जागी 0 टाकले. कळतंय का. ओके मग काय होईल. सो 1/4 इन ब्रॅकेट 1/3 3 पाय बाय 2 म्हणजे काय 270 डिग्री. साइन ऑफ 270 डिग्री काय येईल, तो 90 चा उलटा येईल ना. साइन ऑफ 270 कुठे आहे, हा इथं 90 डिग्री पहा आणि हा इथं 270 म्हणजे हा 3 पाय बाय 2 असतो. कळलं का. साइन ऑफ 90 माहिती तुम्हाला किती असतो 1. मग हे 1 चे हे काय होईल. कळलं ना, शिकवलंय तुम्हाला मी असं. मग हे 1/3 झालं आणि याचा आन्सर काय येतं -1. कळलं. हे घाबरायचं नाही, मोठा अँगल आला तर सोपं आहे ते. प्लस 3 साइन ऑफ पाय बाय 2 1. बरोबर ना. हे ब्रॅकेट क्लोज मायनस 1/3 साइन ऑफ 0 0 याचा डायरेक्ट 0 नाही येतं प्लस साइन ऑफ 0 0 जे 3 into 0 राहील. कळतंय का. नाही लिहिलं तरी चालेल, शेवटी लिहिलं तरी चालतंय सगळं शेवटी लास्टला काढून टाका, कारण ते सी काय कॉन्स्टंट असतो तो कॉन्स्टंट आपण टाकून देतो ऑलरेडी. सो डझंट मॅटर. 1/4 इन ब्रॅकेट मायनस 1/3 -1 into 1 -1/3 -3 प्लस 3 होते. ओके इथपर्यंत ओके. हो. 3 into 1 3 -1 into 1 -1 आणि हा डिवाइड बाय 3 -0 0 हे सगळं 0च राहील. 0 into 1/3 0 0 into 3 0 0 plus 0 0. क्लियर. याचा काही प्रश्न नाही. याचा प्रश्न आहे आता इकडे पहा 1/4 इन ब्रॅकेट याला सिम्प्लिफाय करा, क्रॉस मल्टिप्लाय करा. ओके सो 1 into -1 -1 प्लस 3 into 3 9 डिवाइड बाय 3 into 1 3. क्लियर आहे. इथपर्यंत क्लियर आहे. पुढे पहा काय मिळेल 1/4 -1 प्लस 9 8/3. क्लियर. 4 * 4 4 to the 8 सो 2/3. एवढा आन्सर असतो पाहिजे. करेक्ट आहे का. ओके. श्री पहिली सोपी प्रॉपर्टी. हा पहिली प्रॉपर्टी सोपी आहे ना. प्रॉपर्टीज जेव्हा ऍक्च्युअली असंच करायचं तुम्हाला सगळं इंटिग्रेशन, फक्त काही ठिकाणी ते मर्ज होईल ना. म्हणजे प्रॉपर्टीज मर्ज होतात. हा प्रॉपर्टीजच्या प्रॉपर्टीज मर्ज होतात मध्ये, म्हणजे तुम्हाला ते प्रॉपर्टीजचे लिमिट वगैरे इकडे तिकडे होताना दिसतात, मायनस वगैरे होताना दिसतात, त्या टाइप तुम्हाला प्रॉब्लेम येतो. पण सुरुवात बेसिक पासून असली पाहिजे. सो आपण बेसिक पासून सुरुवात केलेली आहे. पहिलं लेक्चर तुमचं फंडामेंटल लेक्चर आहे आज. बेसिक प्रॉपर्टी फर्स्ट प्रॉपर्टी. क्लियर. 2 मार्क्सचा जो क्वेश्चन आला तो असाच जवळपास येईल छोटासा. आता हा शेक्सपियरचा पहिल्या प्रॉपर्टीचा जरा मोठा क्वेश्चन. ओके सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन. आता इंटिग्रेशन तुम्हाला कळत असेल पहा. हे थोडं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधून उलझलेला क्वेश्चन होता. पहिला एकदम इझी क्वेश्चन होता. आता सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन आहे. काही ठिकाणी पार्शियलचा पण येईल. ते सगळं इंडेफिनाइट या प्रॉपर्टी मध्ये घुसतं असं. मग इंडेफिनाइट खूप चांगलं कळणं गरजेचं होतं. आता हे इतके इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्याचं कारण आहे की ते ऑलरेडी झालेलं आहे. बरोबर आहे ना. डायरेक्ट जमत नाही तो बॅट. आता हा क्वेश्चन आहे, याला पण तुम्हाला लगेच कळतंय काय करायचं इथे.
एवढा काही विचार करायची गरज नाही. y by 4 sec square x upon 2 tan square x minus plus 5 tan of x plus 1 dx. काय करणार इथं? बरोबर क्वेश्चन बघून काय वाटतं तुम्हाला? वर्तुळ दिसतंय ना, खाली tan आहे, वरती sec square x आहे. डेरिव्हेटिव्ह आहे ना त्याचा तो. नाही वाटत का? वाटतं की नाही? तुमच्या डोक्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट चेक करायची क्वेश्चन मध्ये काय? कुठं त्याचा डेरिव्हेटिव्ह दिसतोय का? काय चेक करणार सर्वात पहिली गोष्ट? कारण मॅक्झिमम क्वेश्चन हे सबस्टिट्यूशनचेच असतात पेपरमध्ये. कारण त्याला कमी वेळ लागतो आणि ट्रिकी असतं. बाकीच्याला वेळ जास्त लागतो ना, मग त्यामुळे ते क्वेश्चन टाकण्याचा रेट पण कमी, कारण वेळ जास्त लागतो ना, मग त्याला वेळेचा पण भाग ठेवावा लागतो. मग तो ट्रिकी क्वेश्चन टाकण्याचा प्रयत्न करतो. ट्रिकी क्वेश्चन फक्त सबस्टिट्यूशन मध्ये तयार होतो है ना. मग त्यामुळे पहिले विचार आज करायचा, डेरिव्हेटिव्ह दिसतोय का समोर? डेरिव्हेटिव्ह तयार होऊ शकतो का त्याचा कुठं, म्हणजे काहीतरी मॅनेजमेंट करून. तसं जर होत नसेल तर मग बाकीच्या पॅटर्नचा विचार करायचा. कळलं का? कमीत कमी 15 ते 16 पॅटर्न्स आहेत जवळपास. तेवढा पॅटर्नचा तुम्हाला जर तुमच्या ब्रेन मध्ये ते स्ट्रक्चर फिट असेल तर तुम्ही ते जास्तीत जास्त 5 ते 6 सेकंड मध्ये तो पॅटर्न सगळे चेक करून ठेवले. ओके. सो बघा याच्यात तुम्हाला वाटतं की tan of x खाली tan of x आणि इथं 1 आहे. tan of x चा डेरिव्हेटिव्ह sec square x असतो. काही प्रश्न आहे का? आपल्याला पहिली स्टेप काय असेल? t let tan of x t. बरोबर ना? त्याचा डेरिव्हेटिव्ह ना वरती आहे sec square x. मग टाकायचं. मग याला डिफरन्शिएट करतो आपण. डिफरन्शिएटिंग आपल्याला काय भेटतं? sec square x मग पुन्हा dx dt. काही प्रॉब्लेम? आता या सगळ्या व्हॅल्यूचे सबस्टिट्यूट केले की सगळं t मध्ये करायला पाहिजे. हे sec square x dx म्हणजे dt होऊन जाईल. हा t आहे आणि हा t आहे. काय उरलं? काहीच नाही. टाका व्हॅल्यू. इंटिग्रेशन ऑफ 0 टू pi by 2 याला काय होईल तर 1 upon 2t square plus 5t plus 1. आता हा कोणाकडे कन्वर्ट झाला? कोणाकडे कन्वर्ट झाला? क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. आठवलं का ते? कसं करायचं याला? पहिले 5 हा 2 काढायचा, मग कंप्लीटिंग स्क्वेअर आणि मग ते फॉर्म्युला यायचे. आठवलं का? हे सगळं मर्जिंग प्रकार आहे. एक गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने. आणि आपण आता सगळा अभ्यास केलेला आहे. आपल्याला बघताच कळतं काय करायचे. प्रत्येक पॅटर्नचा स्टडी केला ना. मग आता याला काय करायचं? 2 कसा काढणार तुम्ही? डिवाइड करून घ्या. बरोबर ना? म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 0 टू pi by 2 1 upon हा t स्क्वेअर होऊन जाईल. इथं 5 by 2 होऊन जाईल. कळतंय का? 2 प्लस इथं 1 by 2 होऊन जाईल आणि इथं 2 कॉमन निघून जाईल सर्वांचा बाहेर. कळतंय का? प्रत्येकाला 2 ने डिवाइड केलं तर वरती 2 पण मल्टिप्लाय होतो. तो 1 by 2 म्हणून बाहेर निघतो. क्लियर? ऍक्च्युअली तो इथं होता 2 मल्टिप्लाइड असा. समजलं का? हा 2 असा इथं मल्टिप्लाय झालेला आहे. खालचे 2 कॅन्सल करण्याच्या बदल्यात हे 2 टाकले की डिवाइडला मग त्याच्यासाठी मल्टिप्लाय पण करावा लागतो. मग हा 1 upon 2 आहे तो बाहेर निघणार. कळलं का? असे pi by 2 हे 0 हा 1 by 2 बाहेर निघणार. आपल्याला भेटणार 1 upon इथं भेटणार t स्क्वेअर. हा 2 गेट कॅन्सल. सो 5 by 2 t plus 1 by 2. क्लियर आहे? सर ती लिमिट pi by 4 आहे ना? pi by 4. ओके. हां मग आता याला कसं सॉल्व करतो आपण? हे t च्या समोरची टर्म घेतो ही. हिला डिवाइड बाय 2 करतो. आठवलं का ते? म्हणजे 5 by 2 डिवाइड बाय 2 म्हणजे त्याला डिवाइड बाय म्हणजे मल्टिप्लाय होईल ना. आणि त्याचा होल स्क्वेअर करतो आणि ते ऍड आणि सबट्रॅक्ट करतो. आठवलं का? कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. सो काय होईल ते? 5 by 4 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर ऍड करायचा, सबट्रॅक्ट करायचा. मग काय होईल? 1 by 2 इंटिग्रेशन ऑफ 0 टू pi by 2 1 upon t स्क्वेअर प्लस 5 by 2t. मग एकदा मी ऍड करतोय बघा 5 by 4 होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा प्लस 1 by 2 होता आणि एकदा सबट्रॅक्ट करतोय 5 by 4 होल ब्रॅकेट स्क्वेअर. कळलं का हे? हां याचा फायदा काय? हे कंप्लीट स्क्वेअर भेटतो. या कंप्लीट स्क्वेअरला सॉल्व करायचं. काय मिळणार इथं? t plus 5 by 4 1 by 2 इंटिग्रेशन ऑफ 0 टू pi by 2 t plus 5 by 4 1 upon t plus pi 5 by 4 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस याला सिम्प्लिफाय करून घ्या बाजूला.
काय इथे त्यांचं 1/2 मायनस 5 चा स्क्वेअर 25 आणि 4 चा स्क्वेअर 16 बरोबर ना हे दोन टर्म सिम्प्लिफाय करतो इकडे शॉर्ट याला काय 16 करायचं याला 8 ने मल्टिप्लाय करून घेतो म्हणजे 16 होऊन जाईल खाली कळतंय का क्रॉस मल्टिप्लाय करा नाही तसं करा म्हणजे काय होईल 8 मायनस 25 डिवाइड बाय 16 सो काय आन्सर भेटणार मायनस 17 डिवाइड बाय 16 सो काय आन्सर असतो पाहिजे इथं हे प्लस आहे आणि हे मायनस 17 बाय 16 आन्सर असतो पाहिजे कळतंय का हे हा कळतंय का हे लक्ष द्या इकडे मग हे dt मग आता काय मिळेल आता तुम्हाला कुठला फॉर्म्युला वाटतो हा हे मायनस करा इथं म्हणजे असं भेटणार आहे 1/2 इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय बाय 2 काढा इंटिग्रेशनचे फॉर्म्युला 1 upon t plus 5 by 4 whole bracket square minus of root of 17 घेऊ का याला आणि इथं 4 चा whole bracket square चालेल का असं लिहिलं कुठला फॉर्म्युला बसेल इथं x square minus a square 1 upon x square minus a square काय फॉर्म्युला काय log of इंटिग्रेशन ऑफ 1 upon x square minus a square चा फॉर्म्युला सांगा 1 upon 2a log of x minus a upon x plus a करेक्ट आहे ना चेक करून घ्या स्क्वेअर रूट पण असतो इथं फॉर्म्युला आहे का समोर बरोबर लावू मग x च्या ठिकाणी काय टाकायचं t plus 5/2 5/4 बरोबर आणि y च्या ठिकाणी काय टाकायचं a च्या ठिकाणी काय टाकायचं root of 17/4 टाका व्हॅल्यूज तुम्हाला वाटत नाही की ही इंडिफिनिट इंटिग्रेशन सॉल्व्ह करतोय आपण म्हणून हा कधी तुम्हाला चुकून काय वाटलं नाही डेफिनेट आलाय कुठं ते येईल अजून लास्टला त्याचा काही संबंधच नसतो शेवटपर्यंत ते फक्त 0.4 0.4 सोडून जातच ते फक्त लास्टला एक स्टेप वाढते बस तेवढंच फरक आहे दोघांमध्ये मग आता काय असं 1 upon 2 याने हे काढून टाकतो मी ओके then इंटिग्रेशन 1 upon 2a याचा अर्थ काय रूट ऑफ 17/4 करते then log of in bracket x म्हणजे काय t plus 5/4 minus a म्हणजे काय रूट ऑफ 17/4 क्लियर आहे इथं t plus 5/4 आणि प्लस रूट ऑफ 17/4 ब्रॅकेट क्लोज प्लस c आता ते काय लिहिलं नाही ते चालतंय इथं लिमिट टाका इथं π/4 अप्पर लिमिट आहे 0 हे लोअर लिमिट आहे क्लियर आहे एवढा फरक झाला आता इथं हे टाकणार होतो मी लास्ट ओके तुम्ही टाकले की टाकले मग थोडं सिम्प्लिफिकेशन होत असेल तर करून घ्या आधीच जरा सोपं जातं लिमिट टाकायला हा 2 आणि हा 2 आणि 2 4 होऊन जाईल आणि हा 2 2 4 कॅन्सल होऊन जाईल कळलं का म्हणजे इथं काय होणार 1 upon रूट ऑफ 17 होणार फक्त इथे येणार लॉग ऑफ याला सिम्प्लिफाय करून घेऊ याला 4t करतो म्हणजे इथं पण 4 होऊन जाईल याला 4t करतो म्हणजे इथं पण 4 होऊन जाईल सगळ्यांना 4 कॉमन निघेल वरचा आणि खालचा कॅन्सल होऊन जाईल कळलं का याला 4 होता याला 4 होता याला 4 होता याला 4 होता या t च्या खाली 4 नव्हता मी वरती 4 ने मल्टिप्लाय केला खाली 4 ने मल्टिप्लाय केला सर्वांना 4 झाला याला 4 ने मल्टिप्लाय केला खाली 4 ने मल्टिप्लाय केला सर्वांना 4 झाला हा 4 कॉमन निघेल हा 4 कॉमन निघेल दोघं एकमेकाला कॅन्सल करून टाकू मग काय होईल फक्त इथं 4t plus 5 minus root of 17 आणि 4t plus 5 plus root of 17 क्लियर आणि हे उरणार इथं π/4 आणि इथं होणार 0 जम मग एकदा π/4 टाका एकदा 0 टाका टी मध्ये हा एक गोष्ट विसरलो मी जेव्हा लिमिट सबस्टिट्यूट करतो आपण तेव्हा लिमिट पण चेंज करावं बरोबर एक मिनिट लिमिट केली काय सर आपण सबस्टिट्यूट ठीक आहे
माझी चुकी 1 नंबर काय होतं? माझी चुकी 163. इकडे पहा. ते मिस्टेक काय आहे ना तुम्हाला हे जे लिमिट जे मी पाय बाय फोर टाकतोय ना हे सगळे x चे लिमिट आहे कळलं का आणि मी जेव्हा t सबस्टिट्यूट करतो ना तेव्हा जसं हे चेंज होतं की नाही तसं लिमिट सुद्धा चेंज होतं कळलं का सर ती एक प्रॉपर्टी होती ना ते टी ला एक्स पण घेऊ हा शकतो ते घेऊ शकतो बट त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही सबस्टिट्यूट करता इथं t ला x नाही घेतले मी tan ऑफ x ला t घेतले अच्छा कळलं का ते t ला x आणि x ला t घेता येतं म्हणजे इथं मी sec स्क्वेअर t लिहू शकत होतो बट मी sec स्क्वेअर t नाही लिहिलंय मी tan ऑफ x ला t घेतलंय फरक आहे ना तर जेव्हा किंवा सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन येईल इकडे लक्षात घ्या ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे हे माझ्याकडे बऱ्याच वेळेस मिस होते ओके जेव्हा किंवा सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन येईल दॅट टाइम जसं हे सगळं चेंज होतं की नाही tt मध्ये तसं हे लिमिट सुद्धा x च्या साठी वेगळं असतं आणि t च्या साठी वेगळं असतं कारण x साठी x किंमत आहे आणि इथं t ची किंमत tan ऑफ x आहे सो फरक पडतो ना नाही कळा x ची किंमत काय जे काय असेल समजा तर हा फक्त t म्हणजे फक्त x आहे का नाही तो tan ऑफ x आहे ना मग x ची व्हॅल्यू t नाही येत आहे tan ऑफ x ची व्हॅल्यू t आहे नाही कळालं त्याला तो x म्हणजे t नाहीये tan ऑफ x म्हणजे t आहे त्यामुळे tan चा त्याच्यावर इन्फ्लुएन्स येतो कळलं का म्हणजे तुम्ही डायरेक्ट लिमिट टाकू शकत नाही tan च्या फंक्शन मध्ये लिमिट टाकावे लागते हे कळालं का तुम्हाला मग जेव्हा केव्हा तुम्ही सबस्टिट्यूशन करणार दॅट टाइम लिमिट सुद्धा चेंज करायला विसरू नका जे आपण आता विसरलो म्हणून ते रॉंग झालंय थोडंसं रॉंग झालंय बाकी सगळं करेक्ट ओके लिमिट टाकायची कशी मग x व्हॅल्यू होतो त्यांनी दिले x व्हॅल्यूज बिटवीन 0 टू पाय बाय 4 बरोबर ना 0 आणि पाय 4 च्या मध्ये व्हॅल्यू होतो मग तसं t किती व्हॅल्यू होणार t व्हॅल्यूज हे 0 जे x ची व्हॅल्यू होती ना तुमची ते x च्या ठिकाणी टाकायची म्हणजे tan ऑफ 0 किती 0 म्हणून t पण 0 2 पाय बाय 2 ची व्हॅल्यू x च्या ठिकाणी टाकायची tan ऑफ पाय बाय 4 1 म्हणून 1 म्हणून लिमिट येणार 0 टू 1 कळलं का हे कळलं का हे एवढाच फरक आहे याच्यामध्ये हे विसरून जातो आपण जनरली घरी टाकायला सबस्टिट्यूशन बट याच्याकडे थोडं लक्ष ठेवा हा पाय बाय 4 च्या जागी 1 आहे आता काही डाऊट आता काही प्रश्न आहे का तू 1 का आला ते 1 का आला ते कळलं का काय नाही करायचंय फक्त x ची व्हॅल्यू t नसून tan ऑफ t असल्यामुळे तो फरक झाला x साठी ते 0 आणि पाय बाय 4 होते पण t साठी 0 आणि पाय बाय 4 राहणार नाही x ची व्हॅल्यू इथं त्या x च्या ठिकाणी टाकायची मग tan ऑफ 0 ची व्हॅल्यू 0 येते म्हणून t ची व्हॅल्यू 0 राहणार आणि x ची व्हॅल्यू पाय बाय 4 जर ते x च्या ठिकाणी टाकली तर tan ऑफ पाय बाय 4 म्हणजे 45 डिग्री tan ऑफ 45 डिग्री म्हणजे 1 म्हणून त्याची व्हॅल्यू 1 म्हणून ते 0 टू 1 च्या मध्ये नाही करणार का कारण फंक्शन t मध्ये आहे जर ते x मध्ये राहिलं असतं तर पाय बाय 4 लिहिलं असतं कळलं का हा चेंज आता काही डाऊट आता व्हॅल्यू टाकायला भेटेल ओके सो 1 अपॉन रूट ऑफ 70 इन ब्रॅकेट लॉग ऑफ हे 1 1 1 1 येईल सगळं म्हणजे काय होईल तेच राहील सर ते 4 प्लस 5 मायनस रूट ऑफ 17 असे येईल 4 प्लस 5 मायनस रूट ऑफ 17 आणि इथं 4 प्लस 5 प्लस रूट ऑफ 17 आणि इथं 0 टाकल्यामुळे काय फरक पडेल 0 इथं लॉग ऑफ 0 प्लस 5 मायनस रूट ऑफ 17 आणि 0 प्लस 5 प्लस रूट ऑफ 17 असा आन्सर भेटेल कळलं काय हा फक्त t च्या ठिकाणी 0 येईल ना बाकीच्या ठिकाणी कशाला येईल अंडर रूट 2/4 सगळं चेंज झालं सगळं वेगळं असतं ते 5 च्या जागेवर ते 4 घेतलंय पूर्ण वेगळं
त्यांचं चुकलं. त्यांचं चुकलं कशाला वेगळं त्यांचं चुकलंय ते. त्यांनी क्वेश्चन वेगळा दिलाय आणि आन्सर वेगळं दिलंय. ओके, सो त्यांचं काय झालं ते प्रिंट मिस्टेक झाली ती. खाली 4 च्या हिशोबाने लिहिलंय सगळं, म्हणजे 4 करेक्ट आहे, इथं प्रिंट मिस्टेक आहे. म्हणजे ते 4 5 जागी 4 पाहिजे. कळलं का? आता तो क्वेश्चन इनकरेक्ट आहे तो करेक्ट करा. म्हणजे बुक मध्ये करेक्ट करा तो क्वेश्चन. हा जो क्वेश्चन आहे ना, इथं 4 सांगितलंय त्यांनी, पण ते 5 लिहिले गेले त्याच्याकडे. म्हणजे 5 ला करेक्ट करायचं, पण आता जर 5 असेल तर ते असायचं. ओके, आता आपल्याला तर काही तसं म्हणता येत नाही ना बोर्डला की तुम्ही चुकले, तुम्ही प्रश्न बदलून घ्या. तर त्या दिवशी दिलंय तसं आन्सर काढावं लागतं, बरोबर ना? मग ते असं येतं बोर्ड. म्हणजे जर समजा इन केस असा क्वेश्चन असेल तर मग ते असं होईल. ओके, 1/√17 इन ब्रॅकेट लॉग ऑफ हे 4 + 5 हे होणार 9 minus √17 upon 9 plus √17 minus log of 5 minus √17 divided by 5 plus √17 आणि क्लोज. झालं तर या दोघांमध्ये लॉग कॉमन निघेल, यांचं डिव्हिजन होईल. पण डिव्हिजन होऊन काही कोणा फायदा होत नाही, म्हणून राहू द्या. क्लिअर? कळतंय का आपल्याला? ठीक आहे, किती वाजले?